तर आम्ही सर्वजण इथे रात्री विश्रामला थांबलो होतो टिवल्या गावामध्ये. तर आता पुढे प्रस्थान करतोय. बाकीचे पुढे गेलेत, मी मागणं चाललोय. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आज लवकरच निघतोय. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर या हॉटेलवाले बाबाजींनी चहा प्रसादासाठी बोलवलं होतं आणि पुढे धुकं पण इतकं आहे का पुढचं काही दिसत नाहीये. आमचे सगळे पराक्रमवासी शेकाचा आनंद घेत चहा पित होते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या बाबाजींनी आम्हाला सेवा दिली आहे चहाची आणि शेकाची. त्यांचा मनापासून ऋणी आहे. नर्मदे हर. हे बघा धुकं इतकं पडलंय की रस्ता सुद्धा दिसत नाहीये. हर. तर आम्ही थोडं शेकाचा आनंद घेतल्यानंतर चहा प्रसादी घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होत आहोत आणि धुकं अजून दाटच होत चाललंय. इथे मोबाईल मध्ये तरी थोडं दिसतंय पण नजरेनं जर बघायला गेलं तर 10 फुटाच्या पुढे काही दिसत नाहीये. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा इतकं दाट धुकं आहे. आजच लवकर निघालो होतो पण असा चमत्कार बघायला भेटला. दाट धुकं आहे इतकं. नर्मदे हर. तर हे बघा हे बाबाजी बसलेले तर या बाबाजींनी आपल्याला चहा प्रसादीसाठी थांबवलेलं आहे. हे आमचे 3 माया आणि इकडं खुर्चीवर बसलेले 1 माया आहेत. आता आम्ही चहा प्रसादीचा आनंद घेतल्यानंतर पुढे मार्गस्थ होणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्ण हरी. तर आता चहा प्रसादी घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत आणि आमचे मैया आणि बाबाजी पुढे चालतायत. धुकं अजून कमी झालेलं नाहीये तरी आहेच थोडं थोडं धुकं. नर्मदे हर, हर. तर जबलपूरच्या मैया आणि आपल्या पाथर्डीच्या मैया आणि पुण्याच्या मैया आम्ही सकाळी सकाळी मस्त गुलाबी थंडीचा आनंद घेत, धुक्याचा आनंद घेत मैयाची नर्मदा परिक्रमा पूर्ण करत आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता असे काकडलेत. नर्मदे हर. तर मनात एक विचार आला असं ते सांगण्यासाठी व्हिडिओ बनवशी वाटला की जी काही परिक्रमासी इकडून धरमपुर इकडून डायरेक्ट जातात मांडवगड सोडून, तर त्यांना मी एकच सांगतो की तुम्ही जे करता ते बरोबर आहे माझ्या एक मताने. कारण आपण मायामधनं मायाच्या तटाने चालल्यावर किती पण लाखो पंप चालू असतात, मायामधनं पाणी उपसा चालू असतो. त्यावेळेस कमाई खंडित थोडी होते, परिक्रमा खंडित होत नसते. तर ते सांगतोय नर्मदे हर. ज्याला जिकडून जायचं ते जा. कोणी कोणावर फोर्स करत असतात, जास्त फोर्स केला जातोय मागच्या गावामध्ये. तर नर्मदे हर.
तर आमचे बाबाजीच बघा पुढे आहे, सर्वांचे मी होतो. आता बाबाजी पुढे चाललेले आहेत. हे आमच्या माया येत आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. जेवण केले, आता पुढच्या मार्गाला निघालो आहे आम्ही आता. नर्मदे हर. आम्ही आत्ताच भोजन प्रसादी करून मोरगडी या ठिकाणी प्रस्थान करत आहोत. आम्हाला जायचं आहे जळकोटीला. नर्मदे हर, नर्मदे हर. तर ते पुढे चाललेले आहे, मी त्यांच्या मागे चाललोय आता. मोरगडी पास करून आम्हाला जळकोटी या ठिकाणी रात्री विश्रामसाठी जायचं आहे. ते आहे जवळजवळ इथून 7 किलोमीटर. नर्मदे हर. बघा ठिकठिकाणी परत असे नवीन बोर्ड लावले गेलेले आहेत. आणि आता आम्ही निघालोय जलकोटीकडे. म्हणजे बाबाजी आणि मायाजी आणि ते पुढे चालत आहेत. मला थोडा टाईम लागला, मी मागे होतो. नर्मदे हर. तर आजचा प्रवास असा आहे की काही डांबरी लागलेला आता. मग अशी खडतर रस्ता होता, पण ते शूटिंग काढू शकलो नाही. मोबाईलमध्ये बॅकअप नव्हता चार्जिंगचा. आता चार्जिंगला लावला होता मोबाईल, कारण मोबाईल झालेला खराब आपला. मागं मी एक व्हिडिओ टाकला होता मोबाईल घेण्यासाठी, पण काय पैसे पडलेले नाहीत, त्यामुळे मोबाईल घेऊ शकलो नाही. हाच व पुन्हा रिपेअर करून वापरतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. तुम्हाला दाखवतो. बाबाजी आणि ते चाललेले आहेत पुढे. ते बघा पुढे चालतात तिकडे. तिकडे बघा चलतात ते, त्यांच्या मागे चाललोय मी. नर्मदे हर. इकडे केळाची शेती पुन्हा चालू झालेली आहे. नर्मदे हर. केळाची शेती आहे. इकडची केळी टाकलेली आहे बघा. नर्मदे हर. आता जायचं आहे 5 किलोमीटर फक्त. नर्मदे हर, नर्मदे हर. कृष्णारी जसं दक्षिण तटाला केळीची बागा होत्या, तशा उत्तर तटालाही आहेत. आपण ज्या मार्गाने चाललोय त्या मार्गाला बघा, दोन्ही तटांनी केळीच्या बागा बघायला भेटत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा इकडे गहू आहे अलीकडं, आणि त्याच्या पलीकडे बघा केळीची बाग आहे. तिकडं त्याच्या पलीकडं पण केळीची बाग आहे. त्याच्यानंतर तिकडं पण केळीची बाग आहे उंचावरती. आणि आपण आज जाणार आहोत सहस्त्रधारा जलकोटी इथे रात्री विश्रामसाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे बघा हे पॉलिथिन वापरलं जात आहे. गादी वाफा पद्धत वापरली जाते ते. बघ बैलजोडी कशी खिलारी आहे, एकदम अशी गावरान. नर्मदे हर. बघा बैलाने इथे गादी वाफा पद्धत वापरली जाते प्लॅस्टिकची. दाखवण्याचा प्रयत्न करतोय बाबाजी. बघा आता प्लास्टिक जोडलेलं आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने ते बघा हे बाबाजींनी ते पाय दिलेला आहे, आणि आता पाय सोडलेला बघा. बक्षी पण पडतायत. आणि तर बघा अशा पद्धतीने केळीची बाग वगैरे आहे. त्याच्या आतमध्ये बघा त्यांनी ठिबक वापरलेला आहे. ठिबक लावून ते वरती गादी तयार करत आहेत. नर्मदे हर. इकडे केळीची बाग, इकडे गव्हाचं क्षेत्र आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपल्याला पुन्हा पगदंडी लागलेली बघा. पगदंडीने चाललोत आम्ही. इकडं केळाचं क्षेत्र आहे.
आमच्या एक आजी आहेत. दमणी चाला त्याचा हालत डुलत नाचत गमत रमत चालत आहेत त्या. आमचे बाबाजी पुढे आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. सर्वजण पुढे चाललेत आणि मी त्यांच्या मागे चलतोय पगदंडीने. आजी दमणी चालल्यात. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. तर बघा दुपारी पाय चोळल्यानंतर या बघा कशा चालायला लागलेल्या आहेत आज. आणि आम्ही नवीन रस्ता निवडलेला आहे जलकुटीकडे जाण्यासाठी. तर बाबन ते चालतायत पुढे. ते माया पण चालल्यात. आता मी सगळ्यात शेवटला आहे. ते पुढे चालताय. नर्मदे हर. JCB चालू आहे. तिथे 2 रस्ते होते ते बाबाजींनी विचारलेलं आहे. त्या रस्त्याने आम्ही चाललोय आता जलकुटीकडे. नर्मदे हर. हर. तर बघा आम्ही वाट काढत काढत या फुफट्यातून पुढे प्रस्थान करत आहोत सर्वजण. नर्मदे हर. तर काय म्हणतात ना ते नवीन आलेलं गाणं, पायी फुफाटा रुतला काटा दिसल वाट तुझी. तर आम्ही वाट काढत काढत पुढे प्रस्थान करत आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नवीन रस्ता, नवीन गाव, नवीन आश्रम. तोपर्यंत नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.